चला अगदी पॅकेट सारखा लसूण शेव मुरमुरा बनवूया घरीच, अगदी 2 ते 3 साहित्यापासून, आणि खायला इतका टेस्टी आणि महिनाभर स्टोअर सुद्धा करून ठेवाल. तर इथे जे आहे 250 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहे. मुरमुरे जे आहे नॉर्मल कुठलेही घेऊ शकता. आता मुरमुऱ्याला जे आहे थोडंसं 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर रोस्ट करून घेऊया. म्हणजे काय होतं, मुरमुरे जे आहे आणखीन छान कुरकुरीत होतात आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ना ते सुद्धा निघून जाईल. तर इकडे जे आहे मुरमुरे रोस्ट झाले, एका ताटामध्ये काढून झाले, थंड करून घेऊया. तोपर्यंत इकडे जे आहे ना भरपूर असं लसूण सोलून घेतलेलं आहे. अगदी 3 ते 4 कांड्या जे आहे लसणाच्या सोलून घेतल्या, त्या मिक्सरच्या जारमध्ये घातल्या. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घातलं आणि छान असं दरदरीत वाटण करून घ्यायचं. आता इकडे वाटण झालेलं आहे. एक छोटी कढई घेऊया, त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये जो आपला लसूण होता तो घालायचा. त्या अगोदर इकडे जे आहे आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा त्यामध्ये असं आपल्याला कालवता येईल ना तशा पद्धतीने मुरमुरे काढून घेतले. त्यानंतर तेल गरम झालं, लसूण छान टाकला, लसूण तळून घेऊया अगदी 2 मिनिटं. म्हणजे खूप असा करपवायचा नाही लसूण, पण त्यातलं जे आपलं मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं. त्यामुळे 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर लसूण अगदी तळून घ्यायचा. त्यानंतर 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर घ्या, तिखट नको. छान पद्धतीने तळून झाली मिरची की मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायची. अगोदर थोडंसं चमच्याने मिक्स करा, त्यानंतर हाताने छान एकसारखं मिक्स करून घ्या. आणि हे बघा आलाय का नाही, एकदम पॅकेट सारखा कलर, तो जो आपण गार्लिक शेव मुरमुऱ्याचं पॅकेट खातो किंवा लसूण शेव मुरमुऱ्याच्या त्याच पद्धतीने. तर इकडे जे आहे शेव घातली वरून, पिवळी शेव, आणि अशा पद्धतीने गार्लिक शेव मुरमुरा तयार झालेली आहे. थोडीशी नायलॉन शेव सुद्धा भुरभुरा तुमच्या आवडीप्रमाणे, आणि एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा, महिनाभर आरामशीर चालतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा.